सर्वांना नमस्कार. सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या YouTube चॅनलमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते. आजचा आपला विषय आहे तो म्हणजे बॉडी डिटॉक्सिफिकेशन. बॉडी डिटॉक्सिफिकेशन म्हणजे काय, तर शरीराचं शुद्धीकरण किंवा शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकणे. शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकण्यासाठी काय उपाय करायचे, शरीरात विषद्रव्य साठू नयेत म्हणून काय करायचं, याविषयीची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ माहितीपूर्ण असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आता आपण पाहूयात बॉडी डिटॉक्सिफिकेशन करायचं म्हणजे काय करायचं. बॉडी डिटॉक्सिफिकेशन करायचं म्हणजे आपल्या शरीरात जी काही विषद्रव्य साठली असतील आणि ज्या विषद्रव्यांमुळे आपल्या शरीराला वेगवेगळे आजार होण्याचा धोका असतो, ती विषद्रव्य आपल्या शरीरातून बाहेर काढून टाकायची. या शरीरातील टॉक्झिन्समुळे कुठल्या कुठल्या प्रकारचे आजार होऊ शकतात हे प्रथम पाहूयात. या शरीरातील टॉक्झिन्समुळे किंवा विषारी द्रव्यामुळे आपल्याला संधिवात, अर्थरायटिस, गाऊट यासारखे आजार, तसेच काही वेळा इन्फ्लमेशन यासारखे आजार होऊ शकतात. आणि या इन्फ्लमेशनचं रूपांतरच काही दिवसांनी कॅन्सर सारख्या मोठ्या आजारात होतं. मेंदूचे मोठे आजार म्हणजे डिमेन्शिया किंवा पार्किन्सन्स यासारखे मोठे आजार देखील या शरीरातील टॉक्झिन्समुळे होऊ शकतात. त्यामुळे शरीरातील टॉक्झिन्स किंवा विषद्रव्य वेळेवर बाहेर काढणं हे अतिशय आवश्यक आहे. आता हे टॉक्झिन्स किंवा विषद्रव्य आपल्या शरीरात प्रवेश करतात तर ती कशी? ज्यावेळी आपण अन्न खातो, फळे, भाज्या खातो, त्यावर पेस्टिसाइड्स फवारलेली असतात, म्हणजे कीटकनाशक फवारलेली असतात. आणि ही कीटकनाशकांची ज्यावेळी आपण फळे भाज्या खाऊ त्यावेळी काही प्रमाणात कीटकनाशक आपल्या पोटामध्ये जातात. जरी आपण फळे भाज्या धुवून घेत असलो तरी देखील काही अंश कीटकनाशके आपल्या पोटात जातात. तसेच आपण वेगवेगळे कॉस्मॅटिक्स म्हणजे लिपस्टिक, पावडर यासारखे कॉस्मॅटिक वापरत असतो, यामध्ये देखील वेगवेगळे केमिकल असतात. यातून देखील काही टॉक्झिन्स आपल्या शरीरात जात असतात. आपण काही परफ्युम्स वापरतो, या परफ्युम्स मधून देखील टॉक्झिन्स काही प्रमाणात शरीरात जात असतात. आपण प्लास्टिकच्या भांड्यामध्ये, प्लास्टिकच्या कपांमध्ये, प्लास्टिकच्या डब्यांमध्ये अन्न घेतो, ह्या प्लास्टिकमध्ये देखील असलेले टॉक्झिन्स आपल्या शरीरात प्रवेश करत असतात. अशा वेगवेगळ्या माध्यमातून कळत न कळत टॉक्झिन्स आपल्या शरीरात प्रवेश करत असतात आणि हे टॉक्झिन्स आपल्या शरीराला घातक ठरत असतात. त्यामुळे हे टॉक्झिन्स वेळेवर बाहेर काढणं अतिशय आवश्यक आहे. आता टॉक्झिन्स जर शरीरात असेल तर कोणकोणती लक्षणं दिसतात? कधी कधी काय होतं, आपण वजन कमी करण्यासाठी फार प्रयत्न करत असतो, आपण डाएट व्यवस्थित घेत असतो, एक्सरसाइज व्यवस्थित करत असतो, तरी देखील वजन कमी होत नाही. वजन कमी न होण्यामागे हे देखील कारण असू शकतं की तुमच्या शरीरामध्ये आधीचेच इनबिल्ट टॉक्झिन्स मोठ्या प्रमाणात आहेत आणि ते टॉक्झिन्स बाहेर निघत नसल्यामुळे तुमचं वजन कमी होत नाहीये. यानंतरचं दुसरं लक्षण म्हणजे इन्सोम्निया. तुम्हाला शांत झोप लागत नाही, झोप लागण्यास त्रास होतो आणि जरी झोप लागली तरी ती झोप डिस्टर्ब्ड स्लीप असते, अधूनमधून तुम्हाला जाग येत राहते. हे देखील एक प्रकारचं बॉडीमध्ये टॉक्झिन्स असल्याचं लक्षण आहे. तुम्हाला अचानकच संधिवाताचा त्रास होतो, सांधे दुखतात, हे देखील शरीरात टॉक्झिन्स अधिक प्रमाणात झाल्याचं एक लक्षण आहे. काही वेळेस तुम्हाला अचानकच मेटॅलिक टेस्ट येते, तोंडात एक धातूसारखा चव जाणवते, हे देखील एक प्रकारचं शरीरात टॉक्झिन्स एकत्र झाल्याचं लक्षण आहे. तर असे वेगवेगळे त्रास आपल्याला शरीरातील विषद्रव्य साठल्यामुळे होतो. त्यामुळे ही विषद्रव्य वेळेवर बाहेर टाकणं आवश्यक असतं. तर ही विषद्रव्य किंवा ही टॉक्झिन्स शरीरातून बाहेर काढण्यासाठी काय काय उपाय करायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर ही टॉक्झिन्स किंवा विषद्रव्य बाहेर काढण्यासाठी पहिला प्रयोग आपण करायचा आहे तो म्हणजे ऑटोफॅजी. ऑटोफॅजी म्हणजे काय, तर आपल्या शरीराची एक इनबिल्ट क्लिनिंग सिस्टीम आहे आणि ती इनबिल्ट क्लिनिंग सिस्टीम आपल्याला ऍक्टिव्हेट करायची आहे. आणि ती इनबिल्ट क्लिनिंग सिस्टीम कधी ऍक्टिव्हेट होणार आहे, तर ज्यावेळी आपण कुठलंही अन्न सेवन करणार नाही, ज्यावेळी आपण उपाशी राहू, पोटात कुठलंहीच अन्न नसेल, त्यावेळी आपली बॉडी सेल्फ क्लिनिंगची ही जी प्रोसेस आहे ती चालू करणार आहे. त्यासाठी आपल्याला 24 तासापर्यंत उपाशी राहावं लागेल आणि 24 तास उपाशी राहिल्यानंतरच हे टॉक्झिन्स शरीरातून बाहेर जाण्याची प्रक्रिया जी आहे ती चालू होणार आहे.
त्यामुळे तुम्ही महिन्यातून एकदा का होईना हे असं पूर्ण उपाशी राहणं किंवा ऑटोफॅगीची प्रोसेस ऍक्टिव्हेट करण्यासाठी 24 तास उपाशी राहणं, तुम्ही पाणी फक्त घेऊ शकता, ज्यूस घेऊ शकता, परंतु बाकी कुठलंही सॉलिड अन्न न घेता 24 तास जर उपाशी राहिलात तर आपोआपच तुमच्या शरीरातील सगळे टॉक्झिन्स बाहेर पडण्यास मदत होणार आहे. महिन्यातून एकदा हा प्रयोग करायला काहीच हरकत नाही. यानंतर जर तुम्हाला ऑटोफॅजी किंवा 24 तास जर उपाशी राहणं शक्य नसेल तर तुम्ही इंटरमिटंट फास्टिंगचा प्रयोग देखील करू शकता. इंटरमिटंट फास्टिंग मध्ये तुम्ही 16 तास, 14 तास, 12 तास उपाशी राहू शकता. टप्प्याटप्प्याने हा प्रयोग तुम्ही वाढवत न्या. परंतु इंटरमिटंट फास्टिंग हा देखील बॉडी डिटॉक्सिफिकेशनचा एक उत्तम पर्याय आहे. बॉडी डिटॉक्सिफाय करण्याचा दुसरा उपाय म्हणजे लिंबू पाणी. लिंबू पाणी हे तुमच्या शरीराला आतून स्वच्छ करत असतं. लिंबामध्ये क्लिनिंग प्रॉपर्टी असते. आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे, अनेक वस्तू, भांडी साफ करण्यासाठी लिंबाचा क्लिनिंग एजंट म्हणून उपयोग केला जातो आणि हेच लिंबू आपल्या शरीराला देखील आतून साफ करत असते. त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या कोमट पाण्यात जर आपण लिंबू पिळून घेतलं तर त्याचा खूप छान इफेक्ट होणार आहे आणि बॉडी डिटॉक्सिफाय करण्यासाठी याचा फार छान वापर होणार आहे. यानंतर म्हणजे आपण आपल्या शरीरात फायबरचं प्रमाण अधिक वाढवलं पाहिजे. फायबर म्हणजे आपल्याला आपले बॉडी डिटॉक्सिफाय करण्यासाठी मदत करत असतात. फायबरमध्ये काकडी, गाजर, मुळा यासारखे सॅलडचा समावेश आहारात आवर्जून केला पाहिजे. यानंतर इसबगोल देखील पाण्यात भिजवून जर आपण घेतलं तर ते देखील एक उत्कृष्ट फायबर आहे. त्याने देखील आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात फायबर मिळतं आणि आपलं शरीर डिटॉक्सिफाय करायला मदत होते. यानंतर म्हणजे आपलं शरीर जरी डिटॉक्सिफाय केलेलं असलं तरी आपलं मन साफ नसेल, मनात जर कुठल्या प्रकारचे टेन्शन, स्ट्रेस, ट्रॉमा किंवा झालेले अपमान, झालेला कोणाविषयीचा रागाची भावना, कोणाविषयीची बदल्याची भावना, सुडाची भावना, कोणाविषयी हेट जर आपल्या मेंदूमध्ये असेल तर आपलं शरीर शुद्ध होऊ शकत नाही. कारण मनाचा आणि शरीराचा फार जवळचा संबंध आहे. त्यामुळे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असं म्हटलं आहे, ते काही उगाच नाही. त्यामुळे आपल्या मनाची शुद्धी होणं, आपल्या मेंदूची शुद्धी होणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन, प्राणायाम सारखा उत्तम उपाय नाही. त्यामुळे दररोज 20 मिनिटं प्राणायाम करणं, मेडिटेशन करणं हे तुमच्या मेंटल हेल्थसाठी अतिशय योग्य आहे. त्यामुळे बॉडी डिटॉक्सिफाय करण्यासाठी तुम्ही मेडिटेशन आणि प्राणायामची मदत घेऊ शकता. यानंतर म्हणजे स्ट्रेंथ ट्रेनिंग देखील तुमच्या बॉडीला डिटॉक्सिफाय करण्यासाठी मदत करणार आहे. स्ट्रेंथ ट्रेनिंग मध्ये तुम्ही हेवी एक्सरसाइजेस, डंबेल उचलणं यासारखे व्यायाम करू शकता. हे जर शक्य नसेल तर योगा तुम्ही दररोज केला पाहिजे. योगाभ्यासाने देखील आपल्या शरीरातील टॉक्झिन्स बाहेर पडण्यास मदत होणार आहे आणि हे टॉक्झिन्स बाहेर पडल्यानंतर आपलं शरीर हेल्दी होणार आहे. आपल्याला हार्ट अटॅक, कॅन्सर यासारख्या मोठ्या आजाराचा कुठल्याही प्रकारचा धोका राहणार नाहीये आणि या आजारांपासून जर आपल्या शरीराला वाचवायचं असेल तर आपल्या शरीराला डिटॉक्सिफाय करणं हे मस्ट आहे. त्यामुळे शरीरातील विषद्रव्य वेळीच बाहेर काढा, शरीराला डिटॉक्सिफाय करा, शरीर निरोगी ठेवा, हेल्दी राहा. अशीच आरोग्यविषयक महत्वाची माहिती देणारे व्हिडिओज तुम्हाला माझ्या चॅनलवर दररोज पाहायला मिळतील. असेच व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हेल्दी राहा. धन्यवाद.